आज 1 मे 2026 महाराष्ट्र दिन आणि या महाराष्ट्र दिनाचं एक सुंदर असं गीत श्रीपाद कृष्ण कोल्हटकर या 29 जून 1871 साली जन्मलेल्या साहित्यिकाने अतिशय सुंदर लिहिलं. ते ललामभूत गीत हे अनेक वर्ष पुढे महाराष्ट्रात सगळीकडे दुमदुमत होतं, गाजत होतं आणि नंतर कालौघामध्ये ते थोडंसं मागे पडलं. त्यानंतर अनेक शाहीर साबळ्यांची वगैरे सुंदर सुंदर महाराष्ट्र गीतं आली आणि याच्यातली भाषा ही 150 वर्षापूर्वीची असल्यामुळे तशी दुर्बोधच. मंडळी, एक बातमी मला शेअर करायला किंवा सांगायला आवडेल की श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे माझे पणजोबा. खामगाव मुक्कामी त्यांचं बहुतांश वास्तव्य झालं. तर त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती आपण आधी जाणून घेऊया. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे लहानपणापासून अतिशय बुद्धिवान म्हणून प्रसिद्ध होते. ते त्यांच्या वडिलांचे दुसरे अपत्य आणि त्यांना सावत्र आई होती. त्यांची खरी आई ही अगदी लहानपणीच वारली. त्यामुळे ते फारसे मित्रमंडळी नसल्यामुळे आणि वाचनाकडे कल असल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच उत्तमोत्तम वाचनाची गोडी लागली. निबंधमाला, ॲडिसन आणि गोल्डस्मिथचे लेख, स्कॉट आणि रेनॉल्ड्सच्या कादंबऱ्या,